नमस्ते सर्वांना. तर आज थोडं मनातलं बोलायचं आहे. आपण म्हणतो ना, म्हणजे लोक म्हणतात की बायकांचं पटत नाही. लोक म्हणजे कोण तर आपणच म्हणतो ना, बायकांचं पटत नाही. एका घरामध्ये 2 बायका असतात त्यांचं पटत नाही. मग ते कोणी असो, सासू सुना असो, जावा जावा असो, नणंद भावजाई असो, इवन काही घरांमध्ये तर सख्या बहिणींचं सुद्धा एकमेकींसोबत पटत नाही. पटत नाही तर काय होतं नक्की, तर बायकांचा जो मूळ स्वभाव आहे की ईर्ष्या करणं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ज्याच्यामुळं बायकांचं एकमेकींसोबत पटत नाही. म्हणजे कोणी काही चांगलं करत असेल तर ॲप्रिशिएट न करता तोंडावर चांगलं बोलायचं, पाठवून परत निंदा करायची, म्हणजे हे चालू असतं बायकांचं. मैत्रिणी पण असो, किती मैत्रीण, बेस्ट फ्रेंड आपण म्हणतो, पण काही नाही तसं. बायकांचा तो मूळ स्वभावच आहे. तर ही गोष्ट सपशेल खोटी ठरवली आपल्या महिला क्रिकेट टीमनी काल. 1-2 नव्हे तर ह्या 11 जणींनी टीमवर्क करून जे आपल्या देशासाठी वर्ल्ड कप जिंकून दिला आहे, तर त्यांनी सिद्ध केलं आहे की बायका जर एकत्र आल्या, एकमेकांना सपोर्ट केला, ॲप्रिशिएट केलं, तर त्या हे जगसुद्धा जिंकू शकतात. तर माझी सगळ्या मैत्रिणींना, माझ्या सगळ्यांना स्त्रियांना ही विनंती आहे की आपल्या आसपास ज्या काही स्त्रिया असतील, मग त्या मैत्रिणी असो, बहीण असो, घरामध्ये कोणी सासू असो, सून असो, नणंद भावजाई, कोणी असो, स्त्री, कुठलीही स्त्री, तर ती काय करत असेल तर तिला प्लीज सपोर्ट करा, ॲप्रिशिएट करा. असं केलं तर प्रत्येक स्त्री आयुष्यात खूप काही अचीव करू शकते, जग जिंकू शकते.